कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीचं आंदोलन होतं। कृषी मंत्र्यांनी माफी मागावी असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानीने घेतला। कृषी मंत्र्यांच्या दौऱ्याआधी हे आंदोलन करण्यात आलं। काही वेळापूर्वी आंदोलन झालं आणि तेव्हा या सगळ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली। तेव्हा तिथे नेमकी काय परिस्थिती होती हे सांगतायत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची केलेल्या अपमानाबद्दल माफी मागावी यासाठी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती। आज त्यांना आपल्या पद्धतीने जे ते या ठिकाणी आम्ही हिसका दाखवू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता आणि त्यानंतर आता या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आपण बघितलं तर या ठिकाणी अजित पवार आहेत जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। स्वतः अजित पवार या ठिकाणी आज अतिशय चुकीच्या पद्धतीनं पोलिसांनी बळजबरी करून आम्हाला या ठिकाणी पकडून यायला लागलेले आहेत। या राज्याचे कृषी मंत्री आम्हाला भिकारी बोलतात आणि भिकारी बोलल्यानंतर जाब विचारायला आलो तर आम्हाला या ठिकाणी अटक करून येतात। या राज्य शासनाला याची किंमत चुकवावी लागेल। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमले होते आणि त्यांच्याकडून खरं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू होती। काहींनी इशारा सुद्धा दिला होता की शेतकऱ्यांना खरं तर ज्या पद्धतीनं त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल असं त्यांनी म्हटलं होतं आणि आता देखील या ठिकाणी बघितलं तर हे सगळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कुठल्याही पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून ही सगळी कारवाई केल्याचं पोलीस सांगतात। मात्र सध्या काही काळ या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच थोडाफार तणावाचं वातावरण मात्र या ठिकाणी निर्माण झालं होतं। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।